एकादशीची मसाला आहे का तो? कुठला मसाला करताय? कुठे गेला तुमच्या जोडीच्या? धने थोडे कोंबट झाल्यावर आपण आता काढून घेतलेलं यामध्ये पावभाजी का आता? आपला छोले मसाल्याचे सॅम्पल तयार झाले का? मला असं वाटतं तुम्ही काहीतरी प्रोडक्टची माहिती देता एकमेकांना. आता जो कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमाची माहिती मी तुमच्यामध्ये फिरून कोणाजवळ पण माहिती घेऊन येईल, त्याला मी माहिती विचारेल, त्याने ती माहिती द्यायची आहे, त्याची सगळं आम्ही रेकॉर्ड करणार. कारण की गव्हर्नमेंट चापी लागली तरी घरी त्याशिवाय आपल्याला आपले सरपंच ताई, त्यानंतर परत आपले ग्रामसेवक आप्पा यांनी पण मनावर घेतलं, म्हणून आपल्या गावाला आज हा उद्योग निघालेला आहे. आणि आपण सगळे मिळून जर एकत्र जर केलं तर एकदम चांगलंच आहे. आणि महिलांनी, मी तरी म्हणते की महिलांनी ना शेतात जाण्यापेक्षा हा कार्यक्रम जर चांगलाच राबवला तर आपल्या बी गावाचं नाव आत्ता जरी इतकं पुढे गेलेलं आहे तर आपण पुढे जायला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. नाव रेखा संदीप पाटील. मी महादेव या गटात सचिव म्हणून कार्यरत आहे. तर आपण 2 दिवसापासून इथे प्रशिक्षणाला आलेलो आहे. आपल्याला इथे बरंच काही शिकायला मिळालेलं आहे. पण आपण त्याच्यात मसाले, पावभाजी मसाला, शेवभाजी मसाला, बासुंदी मसाला, दूध बनवण्याची पद्धत, मसाले, आपल्याला काही बरंच इथे शिकायला मिळलं आहे. आणि आपल्याला म्हणजे सर्वांच्या इथे आलेले अतिथी आणि त्यांनी आपल्याला सर्व मार्गदर्शन दिलेलं आहे. तर आपल्याला त्यांनी उलट प्रेरणा दिलेली की उत्साहित केलेलं आहे की काहीतरी तुम्ही करून दाखवा. आणि माझी इच्छा अशी आहे की आपण पण त्यांना काहीतरी करून दाखवायचं आहे आणि आपल्या गावाचा विकास होईल, म्हणून आपण काहीतरी प्रोडक्ट इथे मांडू किंवा पुढे जाऊ अशी माझी इच्छा आहे.